विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ज्ञानमय IAS अकॅडमी नागपूर या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. यावरून लक्षात घ्यायचं की महाराष्ट्र लोकसेवा आयोग वेळोवेळी अपडेट द्यायला तयार आहे आणि आपल्याला अपडेट देत पण असतो. त्यांचे जे काही पारदर्शकता आहे ही त्यांच्या कार्यामधून आणि त्यांच्या ह्या गोष्टीमधून दिसत आहे. पण नुकतंच काही काळाआधी एक प्रकरण घडलेलं आहे आणि ते प्रकरण म्हणजे ऑप्टिंग आउट ही पद्धत आहे. तर त्या पद्धतीमधून कशा पद्धतीने त्या मुलांकडे पैशाची मागणी केली जाते आणि त्यानंतर आपलं पद सोडतो त्याकरिता. म्हणजे विचार करा, जो विद्यार्थी आधीच हालाकीचं जीवन जगतोय, आज स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी स्वतः आम्ही अनुभवलेला आहे आणि आम्ही सुद्धा काही. पण त्यावरून लक्षात येतं की त्या विद्यार्थ्यांकडे काहीच नसतं आणि त्या काळामध्ये त्या विद्यार्थ्याचं कोणीच नसतं. आलं लक्षात? जोपर्यंत त्या पदाचा किंवा त्या पदासाठी त्या व्यक्तीचा सिलेक्शन होत नाही किंवा निवड होत नाही ना किंवा रिझल्ट येत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीला कुणीही विचारत नाही. आणि जर अशा वेळेस जर एखादी विद्यार्थी जर ऑप्टिंग आउट पद्धतीमध्ये जर अडकत असेल आणि असे मूर्ख लोक जर यांना बळी ठरवत असेल तर विचार करा, अशा लोकांना काय शिक्षा द्यायला पाहिजे हे तुम्ही समजू शकता. आपण बरोबर आहे, कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे की आयुष्यात परत कोणी असं पाऊल उचलायची हिंमत नाही करायला पाहिजे. कारण गरीब विद्यार्थी आलेले असतात, जे स्वप्न घेऊन बाहेर येतात ना, त्यांच्यासाठी सर्वात एक काळा दिवस किंवा काळी वेळ असायला पाहिजे. कारण त्या विद्यार्थ्यांचा एक विश्वास कमी होऊन जातोय. पण विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लगेच यावरती कारवाई केली. त्यांना जे शिक्षा मिळायचे ते मिळेल, पण त्याच्यासोबत त्यांनी ऑप्टिंग आउट ही पद्धती सुद्धा रद्द केलेली आहे. आता पुढे बघू कशा पद्धतीने होणार, कारण त्यांचं तर एक तत्व आहे की पारदर्शकता जास्तीत जास्त कशा पद्धतीने येता येईल. त्याचसोबतच लक्षात घ्यायचं, जे काल 1-2 दिवसापूर्वी एक मुलाखत आलेली होती आणि त्या मुलाखतीच्याच माध्यमातून जर आपण बघितलं तर महेंद्र हरपाळकर सर आहे, जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव आहेत. बरोबर, त्यांनी पुढारी न्यूजलाच त्यांनी दिलेली आहे. यावरून एक लक्षात राहतं आपल्या की त्यांनी कशा पद्धतीने दिलेलं आहे, त्यांनी काय म्हटलेलं आहे. बघा, त्यांनी असं म्हटलेलं आहे की लवकरच आपल्याला जो मेगा प्लान आहे, बरोबर आहे, मेगा भरती म्हणजे सरळ सेवेचा, तर तो प्लान लवकरच नियोजित केला जाईल. हा एक. त्यानंतर यांच्या एमपीएससीच्या भरती प्रक्रियेमध्ये सुद्धा सुधारणा होणार आहे. त्याच्यामध्ये अजून पारदर्शकता कशी आणता येईल हा सुद्धा एक त्यांचा महत्वाचा आहे. त्याच्यानंतर एक लक्षात ठेवायचं की जे मेगा भरती होणार आहे तर ती कशा पद्धतीने होणार, का होणार. तर मित्रांनो, त्यांनी असं म्हटलेलं आहे मुलाखतीमध्ये, तर मी टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि ज्या काही घडामोडी येत असतात, ज्या महत्वाचे अपडेट असतात, मी ते देण्याचा प्रयत्न करतो. अगदी मोजक्या बातम्या आणि जे काही क्लासचे अपडेट असतात, करंट अफेअर्स असेल, त्या विषयासंदर्भात असेल, सर्व आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. त्यासोबत एक लक्षात घ्यायचं की जे काही समजा आता सरळ सेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत होणार आहे, ती एक पारदर्शकता कशी आणायची आहे ती, आणि त्याच्या पद्धतीने त्यांनी बोलण्याच्या वेळी त्यांनी बोलून गेलेले आहे की शक्यतो ही पूर्व आणि मुख्य अशी 2 टप्प्यामध्ये राहण्याची. टेलिग्राम चॅनलला नक्कीच बघा बरं, ते 2 टप्प्यामध्ये राहू शकतात. म्हणजे नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, जो आधीपासून अभ्यास करत आलेला विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांसाठी संधी असणार आहे. पण नवीन विद्यार्थ्यांसाठी संकट असायला नको, तर त्यांच्यासाठी संधी असायला पाहिजे. म्हणून आजच तयारीला सुरुवात करा, तुम्हाला खरंच गरजेचं आहे. आणि जो विद्यार्थी तयारी करायला सुरुवात केलेली असेल ना, त्यांच्यासाठी नक्कीच 2026 पुढचं संधी म्हणून, सुवर्ण वर्ष म्हणून घेऊन आलेला आहे. कारण ज्या वेळेस या मुलाखती होणार आहे आपल्याकडे, त्याच वेळेस लक्षात घ्यायचं की यामध्येच त्यांनी सर्वतोपरी व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे कशा पद्धतीने. कारण ते सुद्धा एका महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमार्फतच त्या पदापर्यंत पोहोचलेले आहे. म्हणून त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की यामधला एक ज्या विद्यार्थ्यांना त्रास होतो, ज्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने हा अपेक्षा सहन करावा लागतात, तर त्या गोष्टी आमच्याकडून न होऊ देण्याचा नक्कीच प्रयत्न राहणार. प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यामध्ये स्वप्न असतं की आपण त्या पदावरती व्हायला पाहिजे किंवा जायला पाहिजे, की आपण मोठा अधिकारी व्हायला पाहिजे. पण विद्यार्थी मित्रांनो, विश्वासाला सार्थक असणारा महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे आणि नक्कीच अजूनही काठिण्य पातळी मध्ये किंवा त्यांची पारदर्शकता कशी आणता येईल याचा ते नक्कीच प्रयत्न करणार आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आताही सुरुवात केली नसेल तर मित्रांनो सुरुवात करा, कारण हीच वेळ आहे. कारण जाहिरात आल्यानंतर सारं जग जागा होईल, पण त्यामध्ये निभाव त्याच व्यक्तीचा लागणार आहे, कारण की जो व्यक्ती आधीपासून तयारी करत आलेला आहे. कारण त्यांनी असं म्हटलंय 5 ते 6 महिन्यामध्ये पुढील मेगा भरती सरळ सेवा होण्याची शक्यता आहे. म्हणजे याचा अर्थ ती जाहिरात कधी पण तुमच्या उंबरठ्यावरती येऊन थांबू शकतात. पण आपण किती रेडी आहोत, आपण किती तत्पर आहोत हे लक्षात घेणं महत्वाचं राहतं. फक्त एवढं लक्षात ठेवा, पूर्व आणि मुख्य होण्याची शक्यता आहे, पण ज्या दिवशी आयोगाचं नोटिफिकेशन येईल त्या दिवशी परीक्षा पद्धती पण कळेल आणि त्याचा अभ्यासक्रम कशा पद्धतीने ते कळेल. पण आजपर्यंत आतापासून जरी विचार केला तर जो विद्यार्थी कंबाईनची तयारी करत आहे त्याच्यासाठी ती भरती एकदम सोपं जाणार आहे. काहीच वेगळं राहणार नाहीये. फक्त
थोडंफार बदल झाला मार्किंगचा तर राहू शकेल. आता शेवटी आयोग निर्णय घेणार, पण याच्या व्यतिरिक्त नाही राहू शकणार कंबाईनचे. हे तेवढंच खरं आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल त्यांनी बॅच करावी, त्यांना वाटत असेल ऑनलाईन आणि ऑफलाईन करा, दोन्ही पद्धतीने करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आजपासून सुरुवात करायची तर आजच करा, पद हवं असेल तर आज करा, नाहीतर जाहिरात आल्यानंतर फक्त होतो तो डोक्याचा गोंधळ. आलं लक्षात? त्यानंतर बघू आपण. पण आज तयारीला सुरुवात करा आणि पुढच्या भविष्याचा विचार करा. चला भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. पण तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट सुद्धा करा. पण विद्यार्थी मित्रांनो, कमेंट्स करताना जरा नीट करत चला, कारण काही विद्यार्थ्यांनी काल एका व्हिडिओवरती आणि तुमच्यासाठी इतके जीव तोडून द्यायचं आणि एकदम वाचाळ हरकती त्यावरती कमेंट्स टाकायचे तुम्ही, हे फार चुकीचं आहे. यावरून आपले संस्कार कळतं की आपण कशा पद्धतीने आलेलो आहे. ठीक आहे, चला मला काही फार बोलायचं नाहीये. ते शेवटी त्यांचं आहे, आपण काम आहे. कारण जर समजा एक जरी कमेंट चुकीची आलेली असेल, पण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगल्या पण कमेंट्स आलेल्या आहेत, त्या विद्यार्थी मित्रांचं खरंच मी स्वागत करतोय की त्यांच्यापर्यंत. आणि हा माझा मेसेज फक्त चांगल्या व्यक्तीपर्यंत जातोय. ज्या विद्यार्थ्यांना खरंच करायची तयारी त्यांनी खरंच करा. आणि काही असतात वाचळवीर, त्यामधले त्यापैकी तो पण एक ज्यांनी कमेंट्स केलेली आहे. मी नाव घेऊ इच्छित नाही, कारण मला त्या व्यक्तीला पब्लिसिटी द्यायची नाहीये. ठीक आहे, ज्याला वाटत असेल तरी कमेंट जाऊन वाचा आणि त्यानंतर त्याला तुमच्या पद्धतीने कसं उत्तर द्यायचं द्या. चला भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.